Good morning, friends. Today we are going to see some MCQ on distance and displacement. So let's start. First MCQ. A person walks 3 meters east, then 4 meters north. What is the total distance traveled by the person? So a person walks 3 meter east, then 4 meter north, 4 meter north. Okay. What is the total distance traveled by the person? Distance means distance means length of a actual path traveled. Length of a actual path traveled. ठीक आहे. तर यानं डिस्टन्स काय कव्हर केलेलं आहे, कुठलं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, पहिले इथून सुरुवात केलेली आहे त्यांनी, ए पासून सुरुवात केलेली आहे, बी ला संपवले त्यांनी, बी ला संपवले, परत पहिले बी टू सी घेऊ आपण. ठीक आहे. ए टू बी डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी 3 मीटर. त्याच्यानंतर त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं बी टू सी 4 मीटर आहे. ठीक आहे. बी टू सी 4 मीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. तर ही लेंथ आहे, ही जी लेंथ आहे ऍक्च्युली ए टू बी आणि बी टू सी या मार्गाने त्यानं ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. तर हा जो लेंथ आहे, ही जो पाथ आहे, त्याची लेंथ म्हणजेच काय असते, डिस्टन्स असते. ए टू बी, बी टू सी ही जी लेंथ आहे तेच त्याचं काय झालं, डिस्टन्स झालं. तोच ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड आहे आणि त्याची लेंथ म्हणजे काय झालं, डिस्टन्स झालं. बरोबर. तर डिस्टन्स म्हणजे काय राहणार, डिस्टन्स पहिले ए टू बी किती कव्हर केलं डिस्टन्स, त्यांना 3 मीटर कव्हर केले, प्लस बी टू सी त्याने 4 मीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. तर टोटल डिस्टन्स किती झालं, 7 मीटर डिस्टन्स कव्हर केले त्यांनी. तर डिस्टन्स काय झालं त्याचं, 7 मीटर डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी. आता डिस्प्लेसमेंट कसं काढायचं, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. त्याचं बघा, त्याचं हा ही जे इथून स्टार्ट केलं होतं त्याने, तर त्यामुळे हा इनिशियल पॉईंट झाला आणि सी ला संपवलं त्याने. सी ला त्याची ट्रॅव्हलिंग संपवले म्हणजे सी काय झालं, फायनल पॉईंट झाला. तर शॉर्टेस्ट लेंथ आहे ए टू सी जे आहे, ही शॉर्टेस्ट लेंथ आहे बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. ह्याला डिस्प्लेसमेंट म्हणलं जातं, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कसं काढणार, पायथागोरसच्या थेरमने डिस्प्लेसमेंट काढू आपण. पायथागोरस पायथागोरसच्या फॉर्म्युल्याने आपण काढू. ए टू सी डिस्टन्स आहे ना, ए सी स्क्वेअर इक्वल टू, ठीक आहे, ए सी इक्वल टू अंडर रूट ए बीचा स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर 4 स्क्वेअर. किती येणार याचं, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, किती येणार इथं अंडर रूट 25, एस इक्वल टू 5. तर डिस्प्लेसमेंट काय झालं त्याचं, 5 झालं. डिस्प्लेसमेंट काय झालं, 5 झालं त्याचं. सेम क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन सेम आहे, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होतं, डिस्टन्स विचारलं होतं. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारलं होतं. डिस्प्लेसमेंट किती झालं, 5 मीटर झाली. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. बघा, इफ ए कार ट्रॅव्हल्स 100 किलोमीटर नॉर्थ अँड देन 100 किलोमीटर साऊथ, what is the total distance traveled and the displacement of the car. ठीक आहे. इफ कार ट्रॅव्हल्स 100 किलोमीटर नॉर्थ, कार आहे तिनं एक 100 किलोमीटर नॉर्थ डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. 100 किलोमीटर नॉर्थला. ठीक आहे. अँड देन 100 किलोमीटर साऊथ म्हणजे वापस पण आलेलं आहे त्यानं, वापस पण आलेलं आहे असं या डायरेक्शन 100 किलोमीटर. रिव्हर्स डायरेक्शन झालेली आहे, पहिल्यांदा नॉर्थला गेलं, नंतर वापस साऊथला आलेलं आहे. ठीक आहे. मी डायग्राम काढली सेपरेट फक्त समजण्यासाठी. ठीक आहे. एकाच डायरेक्शनने गेले, एकाच डायरेक्शनने वापस आलेला आहे, है ना. तर डिस्टन्स म्हणजे काय असते, ऍक्च्युअल पाथ, लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड. लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड त्याने काय केलं, 100 किलोमीटर तो नॉर्थला गेलेला आहे पहिल्यांदा, 100 किलोमीटर.
परत साऊथला आलेला आहे त्याने 100 किलोमीटर साऊथला डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्याने 100 किलोमीटर. टोटल डिस्टन्स किती झालं? 200 किलोमीटर. टोटल डिस्टन्स 200 किलोमीटर त्यांनी कव्हर केलेला आहे. बरोबर. आता डिस्प्लेसमेंट माहिती ना? डिस्प्लेसमेंट बघूया. डिस्प्लेसमेंट काय असते? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट ड्युरिंग द जर्नी. बघा त्याचं त्याने सुरुवात इथून केली होती. हा इनिशियल पॉइंट आहे. नॉर्थला गेला 100 मीटर, 100 किलोमीटर. वापस इथंच आलेला आहे. वापस वापस याच डायरेक्शनने वापस आलेला आहे. इनिशियल अँड फायनल पॉइंट सेम आहे. शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. फायनल पॉइंट आणि इनिशियल पॉइंट सेम आहे त्याचा. त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट किती होईल? लेंथ किती होणार? इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधली लेंथ झिरो होणार. जर पॉइंट जर सेम असेल, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट सेम असेल, तर डिस्प्लेसमेंट काय राहणार? झिरो राहणार. डिस्प्लेसमेंट काय येणार? झिरो राहणार. ऑप्शन ए येते. होप यू हॅव गेट. पुढचा क्वेश्चन. A runner completes a circular track of radius 50 meters. If the runner finishes one complete lap, what is the distance covered and the displacement? बघा काय केलेलं आहे. एक रनर आहे. त्यानं काय केलेलं आहे? एक सर्क्युलर पाथ कव्हर केलेला आहे त्यांनी. एक सर्क्युलर पाथ कव्हर केलेला आहे कम्प्लीट. सर्क्युलर पाथ कव्हर केलेला आहे. त्याची रेडियस किती आहे? 50 मीटर रेडियस आहे. ठीक आहे. त्यांनी इथून स्टार्ट केलेलं आहे ए पॉइंट पासून. इथून सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण एक कम्प्लीट राऊंड केलेला आहे. एक कम्प्लीट राऊंड मारलेला आहे त्यानं एक. आहे ना? सर्क्युलर ग्राउंड आहे. सर्क्युलर ग्राउंड आहे. त्याला एक कम्प्लीट त्यांनी काय केलेलं आहे? एक राऊंड कम्प्लीट केलेला आहे त्याला. बरोबर. ठीक आहे. कम्प्लीट राऊंड मारलेला आहे. म्हणजे इथून स्टार्ट केलेलं आहे त्यांनी. ए पासून स्टार्ट केलं. इथून कम्प्लीट असं राऊंड मारलेला आहे. आणि परत तो इथंच आलेला आहे. त्याचं इनिशियल आणि फायनल पॉईंट सेम आहे. आताच पाहिलं आपण. इनिशियल आणि फायनल पॉईंट जर सेम असेल तर डिस्प्लेसमेंट काय होतं? डिस्प्लेसमेंट झिरो होतं. डिस्प्लेसमेंट काय होतं त्याचं? झिरो होते. आणि डिस्टन्स म्हणजे काय? लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड. तर वर्तुळाचं सर्कल सर्कल आहे. सर्कलचं पेरिमीटर आहे. ऑल ऑफ द सर्कलच्या पेरिमीटरने डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. डिस्टन्स इथं काय राहणार? डिस्टन्स इक्वल टू काय राहील? पेरिमीटर ऑफ सर्कल. पेरिमीटर ऑफ सर्कल. पेरिमीटर सर्कलचं काय असतं? 2 पाय आर असतं. 2 पाय आर. 2 × पायची व्हॅल्यू 3.14. रेडियस किती आहे? 50. त्याचा आन्सर काय येते? 314 येईल. 314 मीटर. डिस्प्लेसमेंट झिरो आणि डिस्टन्स 314. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. होप यू हॅव गॉट. नेक्स्ट क्वेश्चन. A student walks a student walks from home to school a distance of 2 kilometers east and then one walks 1 kilometer west. What is the student's total distance and displacement? ठीक आहे. काय केलेलं आहे? स्टुडंट्सने एक डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. किती? 2 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. त्यांनी काय केलं? इथून सुरुवात केली. ए टू बी त्यानं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. म्हणजे फ्रॉम होम टू स्कूल. होम टू स्कूल त्यानं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 2 किलोमीटर. ठीक आहे. आणि त्याने परत वापस आलेला आहे तो. तो परत वापस आलेला आहे. किती? तो परत वापस आलेला आहे. डिस्टन्स बी टू सी आलेला आहे तो. बी टू सी वापस आलेला आहे. 1 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. शिल्लक राहिलेलं किती डिस्टन्स राहणार? मग 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. ठीक आहे. व्हॉट इज द स्टुडंट्स टोटल डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे. बघा डिस्टन्स म्हणजे आपल्याला
डिस्टन्स काय असते, लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड असते. त्यांनी ए टू बी डिस्टन्स कव्हर केलेला आहे. ए टू बी गेलेला आहे तो. ए टू बी डिस्टन्स कव्हर केलं की ते डिस्टन्स 2 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आणि परत वापस येताना 1 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. वापस येताना किती, 1 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, 1 किलोमीटर. तर टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने, 3 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. 3 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याने. ठीक आहे, 3 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. टोटल डिस्टन्स किती, 3 किलोमीटर. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट कसं राहणार, त्याचं इनिशियल पॉईंट इथून सुरुवात केली होती. इनिशियल पॉईंट आणि तो ए टू बी गेला आणि वापस इथं आलेला आहे तो. वापस या लाईनला आलेला, या पॉइंटला आलेला आहे तो. ए टू सी पॉईंट इथं आहे ऍक्च्युली. समजण्यासाठी मी वर इथे वर लाईन मारली होती. ठीक आहे, ए टू सी. डिस्प्लेसमेंट काय असते, लेंथ बिटवीन, शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन. डिस्प्लेसमेंट काय असते, शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. त्याचा हा इनिशियल पॉईंट आहे. आणि सी काय, हा त्याचा फायनल पॉईंट आहे. सी हा त्याचा फायनल पॉईंट आहे. तर हे डिस्टन्स किती आहे, ही लेंथ किती आहे, 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर काय झालं हे, डिस्प्लेसमेंट झालंय. डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर ऑप्शन बी येणार. ठीक आहे, ऑप्शन, क्वेश्चन नंबर 6. If a person walks 5 kilometer north and then 12 kilometer east, what is the magnitude of the displacement? A person walks 5 kilometer north and then 12 kilometer east. 12 kilometer, 12 kilometer east. A to B त्यानं डिस्टन्स कव्हर केलं 5 किलोमीटर. त्याच्यानंतर बी टू सी त्यानं डिस्टन्स कव्हर केलं 12 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट? त्याचा हा इनिशियल पॉइंट आहे. हा इनिशियल पॉइंट आहे. हा त्याचा फायनल पॉइंट आहे. दोघातलं शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट म्हणजे काय असते, डिस्प्लेसमेंट असते. हे काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट. काढायचं आता आपल्याला, पायथागोरसचं थेरम वापरायचं आपल्याला, पायथागोरस. AC इक्वल टू अंडर रूट AB स्क्वेअर 5 किलोमीटर, 5चं स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर 12चं स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, 12चा स्क्वेअर 144. बेरीज किती येणार याची, 169. आन्सर किती येणार, 13 किलोमीटर. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. A cyclist travels 30 kilometer in a straight line towards the north. Okay, then turns around and travels 10 kilometer back towards the south. What is the total distance and displacement for the cyclist? A cyclist travels 30 kilometer in a straight line towards the north. 30 kilometer towards the north and then turns around and travels 10 kilometer back towards the south. Then turns around and travels 10 kilometer back towards the south. ठीक आहे, 10 किलोमीटर बॅक. त्याने काय केलेलं आहे, 30 किलोमीटर नॉर्थला गेलेला आहे आणि 10 किलोमीटर बॅक आलेला आहे तो. 10 किलोमीटर इथं बॅक आलेला आहे, टुवर्ड्स द साऊथ. टुवर्ड्स द साऊथ. लक्षात येत आहे का क्वेश्चन? नॉर्थला किती गेलेला आहे, 30 किलोमीटर. आणि 10 किलोमीटर तो काय आलेला, वापस आलेला आहे, याच डायरेक्शन वापस आलेला बरं का. मी बाजूला दाखवत आहे, मी बाजूला दाखवत आहे. तो याच डायरेक्शन मध्ये वापस आलेला आहे, 10 किलोमीटर. रिमेनिंग डिस्टन्स किती राहील, 20 किलोमीटर रिमेनिंग डिस्टन्स राहील. व्हॉट इज द टोटल डिस्टन्स अँड
डिस्प्लेसमेंट फॉर द सायकलिस्ट. बघा. ठीक आहे. व्हॉट इज द टोटल डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट फॉर द सायकलिस्ट. टोटल डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड असते. डिस्टन्स कसं राहणार? डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड. त्यानं 30 किलोमीटर वर गेलेलं आहे नॉर्थला, परत 10 किलोमीटर वापस आलेलं आहे. 10 किलोमीटर वापस आलेलं आहे, तर टोटल 40 किलोमीटर त्यानं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. 40 किलोमीटर डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं आहे. आणि डिस्प्लेसमेंट बघा. डिस्प्लेसमेंट किती राहणार? त्याचा हा इनिशियल पॉइंट आहे, आणि हा जो आहे त्याचा हा फायनल पॉइंट आहे. हा फायनल पॉइंट आहे. आता या दोघातलं डिस्टन्स किती आहे? इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं डिस्टन्स किती आहे? हे फायनल पॉइंट इथे असणार. हा पॉइंट फायनल. इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं डिस्टन्स किती असणार? 20 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती झालं? 20 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती आहे? 20 किलोमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. A person moves from point A to point B, a distance of 8 meters, and then to point C, which is 6 meters directly opposite to B. What is the displacement from A to C? A person moves from point A to point B. Point A to point B in distance covered is 8 meter, and then point C, which is 6 meters directly back to opposite of B म्हणे. पुन्हा बी पासून त्यानं वापस आलेला आहे 6 मीटर. बी पासून वापस आलेला आहे त्यानं 6 मीटर. अलग लक्षात. पहिले ए टू बी गेलेला आहे, 8 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, आणि परत वापस आलं त्यानं किती? 6 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, वापस आलेलं आहे त्यानं. ठीक आहे. शिल्लक राहिलेलं डिस्टन्स किती आहे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. तर डिस्प्लेसमेंट विचारत आहे ए टू सी. ए टू सी त्याने विचारत आहे, बरोबर. हा. ए त्याचा इनिशियल पॉइंट, सी त्याचा काय फायनल पॉइंट. ए आणि सी मध्ये जे शॉर्टेस्ट लेंथ आहे, ए आणि सी मधले शॉर्टेस्ट लेंथ म्हणजे काय असते? डिस्प्लेसमेंट असते. डिस्प्लेसमेंट किती झालं त्याचं मग? 2 किलोमीटर. दिस इज द वे वी कॅन सॉल्व द क्वेश्चन्स ऑन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर हो, तुम्हाला सर्व समजलेलं असेल. काही कमेंट असतील, काही कुणाला डाऊट असतील, त्यांनी प्लीज आम्हाला कमेंट करा. थँक्यू.